हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्स आणि मी तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला काही सिंपल टेक्निक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी इझी जाईल. सो आपण स्टार्ट करूयात. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज, आर आणि हॅव, हॅजचा वापर केला जातो. पण ॲम, इज, आर कधी वापरायचं आणि हॅव, हॅज कधी वापरायचं हे आपण पाहूयात. सर्वात प्रथम मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, चालू असलेला काळ. म्हणजेच जर आपल्याला बोलायचं असेल की मी शाळेत जातो, हा माझा पेन आहे, मी आज जेवले, मी आता जेवते, वर्तमान काळ, चालू काळ जो असतो त्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स. तर जेव्हा पण आपल्याला स्वतःसाठी काही बोलायचं असेल तेव्हा आपण आयचा वापर करतो. जेव्हा आपल्याला एखाद्या मुलाविषयी बोलायचं असेल तेव्हा आपण हीचा वापर करतो. जेव्हा पण आपल्याला एखाद्या मुलीविषयी बोलायचं असेल तेव्हा आपण शीचा वापर करतो. जेव्हा आपल्याला आम्ही सगळेजण असं बोलायचं असतो तेव्हा आपण वीचा वापर करतो. जेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल असं बोलायचं असेल, म्हणजे एखाद्या मोठ्या माणसांविषयी बोलायचं असेल तेव्हा आपण देचा वापर करतो. जेव्हा आपण तुला असं बोलायचं असेल, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, तेव्हा आपण यूचा वापर करतो. आता जेव्हा पण तुम्हाला आय म्हणजे स्वतःबद्दल बोलायचं असेल तेव्हा तुम्ही त्यापुढे एम वापरू शकता. जेव्हा तुम्हाला ही, शीचा वापर करायचा आहे तेव्हा तुम्ही इजचा वापर करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला वीचा वापर करायचा आहे तेव्हा तुम्हाला आरचा उपयोग करायचा आहे. देचा वापर करायचा आहे तेव्हासुद्धा तुम्हाला आरचाच वापर करायचा आहे. आणि यूचा जेव्हा तुम्हाला वापर करायचा आहे तेव्हासुद्धा तुम्हाला आरचा वापर करायचा आहे. समजलं? ही सिम्पल थिंग आहे. आय ॲम, ही इज, शी इज, वी आर, दे आर, यू आर. जसं की मला जर बोलायचं असेल मी खुश आहे तर मी काय बोलणार? आय ॲम हॅपी. जर मला बोलायचं असेल तो खुश आहे तर मी बोलणार ही इज हॅपी. जर मला बोलायचं आहे ती खुश आहे तर मी बोलणार शी इज हॅपी. जर मला बोलायचं आहे की आम्ही खुश आहोत त्यावेळेस मी बोलणार वी आर हॅपी. ज्या वेळेस मला बोलायचं आहे ते खुश आहेत तेव्हा मी बोलणार दे आर हॅपी. आणि जेव्हा मला बोलायचं असेल तू खुश आहे तेव्हा मी बोलणार यू आर हॅपी. जेव्हा पण आपल्याला आपल्या स्वतःबद्दल काही बोलायचं असेल, जसं की मी खुश आहे, मी शाळेत चाललो आहे, अशा काही गोष्टी बोलायच्या असतील तेव्हा ॲम, इज, आरचा वापर करतात. पण जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू माझी आहे हे सांगायचं असेल तेव्हा तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. कशामध्ये? प्रेझेंट टेन्समध्ये. उदाहरणार्थ, आय हॅव पेन. ओके, आता यामध्ये पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जसं की आपण आयच्या पुढे हॅव वापरला, तसंच आपण हीच्या पुढे काय वापरणार? शीच्या पुढे काय वापरणार? वीच्या पुढे काय वापरणार? देच्या पुढे काय वापरणार? आणि यूच्या पुढे काय वापरणार? तर आय हॅव, आयच्या पुढे आपण हॅव वापरतो, हीच्या पुढे आपण हॅज वापरतो, शीच्या पुढे पण आपण हॅज वापरतो, वीच्या पुढे आपण हॅव वापरतो आणि देच्या पुढे आपण हॅव वापरतो, यूच्या पुढे पण आपण हॅवच वापरतो. फक्त तुम्हाला ही आणि शी जेव्हा पण येईल किंवा एखादं नाव येईल
तेव्हा तुम्हाला हॅजचा उपयोग करायचा आहे. गॉट इट? जसं की उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आय हॅव पेन, म्हणजे माझ्याकडे पेन आहे. तेच जर तुम्हाला बोलायचं आहे की त्याच्याकडे पेन आहे, त्याच्याकडे पेन आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? ही हॅज पेन. जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल तिच्याकडे पेन आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणणार शी हॅज पेन. जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल आमच्याकडे पेन आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणणार वी हॅव पेन. जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल त्यांच्याकडे पेन आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणणार दे हॅव पेन. आणि ज्या वेळेस तुम्हाला म्हणायचं असेल तुझ्याकडे पेन आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणणार यू हॅव पेन. समजलं? हा सिम्पल टेक्निक आहे, ही एक सिम्पल गोष्ट आहे. जेव्हा पण प्रेझेंट टेन्स येईल तेव्हा तुम्हाला ॲम, इज, आर आणि हॅव आणि हॅजचा वापरच करायचा आहे, म्हणजे चालू वर्तमान काळ. ओके. आणि यामध्ये ॲम, इज, आरचा वापर तुम्ही केव्हा कराल? जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी सांगत असाल, जसं की मी खुश आहे, मी शाळेत चाललो आहे, मी आता जेवतोय, अशा काही गोष्टी तुम्ही बोलत असाल. जसं की आय एम हॅपी, आय एम गोईंग स्कूल, आय एम इटिंग वगैरे अशा काही गोष्टी असतील, तेव्हा तुम्ही ॲम, इज, आरचा वापर कराल. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी वस्तू आहे हे तुम्हाला सांगायचं असेल, त्यावेळेस तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर करू शकता. उदाहरणार्थ माझ्याकडे हा पेन आहे, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, त्यावेळेस तुम्ही कसं बोलणार? आय हॅव पेन, आय हॅव कार, आय हॅव 4 व्हीलर. फक्त तुम्हाला ही आणि शी येईल तेव्हा तुम्हाला हॅजचा वापर करायचा आहे. आणि सेम तुम्हाला इथे पण ही आणि शी येईल तेव्हा तुम्हाला इजचा वापर करायचा आहे. समजलं?